तर सगळ्यात अगोदर मी तुम्हाला जिभेवरती फोड येण्याची कारणे सांगतो. जर तुम्हाला व्हिटॅमिन B12, फॉलिक ॲसिड आणि आयर्नची कमी असेल तर तुमच्या जिभेवरती फोड आलेले तुम्हाला जाणवतील. तुम्ही तोंडाची स्वच्छता राखत नसाल तरी तुमच्या जिभेवरती फोड येतील. तुमच्या डाएटमध्ये तुम्ही गरम किंवा तिखट पदार्थ जास्त खात असताल तरीही तुमच्या जिभेवरती फोड आलेले तुम्हाला जाणवतील. तुम्हाला मानसिक ताणतणाव असेल तरीही तुमच्या जिभेवरती फोड आलेले तुम्हाला जाणवतील. तर ही सर्व होती जिभेवर फोड येण्याची कारणे. पण याच्यावरती काही घरगुती उपाय आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगत आहे. चला तर त्या घरगुती उपायांकडे आपण वळूया. सगळ्यात पहिला उपाय तुम्हाला असा करायचा आहे जो पूर्णपणे घरगुती आहे. तुमच्या घरामध्ये तुळस असते, त्या तुळशीची पाने घेऊन तुम्हाला चावून खायचे आहेत आणि त्याचा जो रस आहे तो थोडा वेळ तुमच्या फोडावरती लावून ठेवायचा आहे. तुळशीच्या पाण्यामध्ये अँटीबॅक्टेरियल गुणधर्म असतात, त्यामुळे तुमच्या फोडाला आराम मिळतो आणि जखम लवकर भरून येते. दुसरा उपाय असा करायचा आहे तुम्हाला तुमच्या जिभेच्या फोडावरती थंड पाणी किंवा बर्फाचा तुकडा थोडा वेळ धरून ठेवायचा आहे. त्यामुळे त्या फोडाकडे रक्तप्रवाह वाढतो आणि तुमची जी झालेली जखम आहे फोडाची ती लवकर भरून येण्यास मदत होते. तिसरा उपाय असा आहे की तुमचा जो फोड आहे त्याच्यावरती तुम्हाला नारळाचं तेल लावायचं आहे. त्यामुळे तुमच्या फोडाची जळजळ कमी होते आणि जखम लवकर भरून येण्यास मदत होते. म्हणजे फोडाच्या वेदनेपासून लवकर सुटका मिळते. चौथा उपाय असा आहे की तुम्हाला तुमच्या फोडावरती मध आणि हळद लावायचे आहे. मधामध्ये अँटीसेप्टिक गुणधर्म असतात आणि हळदीमध्ये अँटीबॅक्टेरियल गुणधर्म असतात. ती तुमची जखम लवकर भरून काढण्यास मदत करते आणि त्या जखमेला प्रोटेक्शन देण्याचं कामही करते. पाचवा आणि लास्टचा उपाय असा आहे की तुम्हाला तुमच्या ब्लडचा रिपोर्ट घ्यायचा आहे आणि तो रिपोर्ट तुम्हाला डॉक्टरांकडे घेऊन जायचा आहे आणि डॉक्टरांच्या सल्ल्याने तुम्हाला व्हिटॅमिन B12 किंवा फॉलिक ॲसिडचे सप्लिमेंट घ्यायचे आहेत. आणि हे सप्लिमेंट घेतल्यानंतर तुम्हाला तुमच्या जिभेवरती फोड येण्याचा रिझल्ट बघायचा आहे. आणि हे आता जे मी तुम्हाला 5 उपाय सांगितले ते जर तुम्ही रेग्युलरली केले तर तुम्हाला कोणताही त्रास होणार नाही किंवा जर आलेले फोड असतील तेही कमी होतील. आणि अशीच जर माहिती तुम्हाला रेग्युलरली अपडेट्स घ्यायचे असतील तर चॅनल सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि कमेंट करून सांगा तुम्ही कोणता उपाय करणार आहात ते. चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.